एका लग्नाची दुसरी गोष्ट। अरे दिगंबरा असं काय करतोस? नीट आठव बघू, तू म्हणाला होतास की आपण घनाला कॅमेरा घेऊन देऊ म्हणून आम्ही कॅमेरा घेतला नाही। आता या हनीमूनच्या आठवणींना आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा असतात, तर आता मुलांकडे कॅमेराच नाही। बघ ना, काहीतरी गोंधळ होता। तू म्हणाला होतास की मी कॅमेरा घेईन, म्हणलं मग घ्या, म्हणजे काय हरकत नाही ना, मी नाही घेत कॅमेरा, तुम्ही घ्या। गोंधळ गोंधळ करतो हा मुलगा। गोंधळ झाला तर मला येऊन विचारायचंस ना। अरे तू म्हणाला होतास, त्यातून आता क्रिकेटचा हंगाम सुरू झाला। क्रिकेटचा काय संबंध? क्रिकेटचा काय संबंध? म्हणजे आता याचं घराकडे दुर्लक्षच होणार। तू काय असतो आणि तू जर माझं क्रिकेट काढणार असेल ना, तर मी तुझं शब्द कोड काढीन। नाही नाही, ती घ्या दादाचं बरोबर आहे। काय बरोबर आहे? तुझं लक्ष नसतं हल्ली। मी तुला विचारलं होतं, घना आणि दादा केरळला चालले, तिथे काय काय बघतील, तर हा म्हणाला श्रीशांत। श्रीशांत म्हणालास तू? मग काय चुका गदाडा म्हणू शकतो श्रीशांत। मला आवडतो श्रीशांत। त्यातून वरून म्हणतोय मला। काय? अरे पण मी चुकीचं बोललो का? याच्यात काय चुकीचं आहे? अरे क्रिकेट आवडतं म्हणजे मी काय गुन्हा करतो का? अरे बोला ना, पटते का माझं? आता बोला ना, आता गप्प का तुम्ही? हे बघा, मी काय म्हणलं, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे। माऊली, तू काय खाणं करतो? काय वरती? माऊ काय काय? काय चाललंय? मला ते बोलतायत। म्हणजे तुम्ही काहीतरी केलं असणार, ऐकून घ्या। अगं नाही, ऐक ना। अगं त्यांनी कॅमेरा आणला असेल म्हणून आपण आणला नाही ना। पण त्यांनी आणलाच नाही कॅमेरा, मग मी आता आपल्याला आणायला पाहिजे ना। मला तू पैसे दे, मी कॅमेरा आणतो आणि एअरपोर्टवर त्यांना नेऊन देतो। मला पैसे दे। म्हणजे आता त्यांच्याकडे कॅमेराच नाही? कॅमेरा नाही कसं दादा? तुम्ही जाल ना नक्की? मी जाईन, तुम्हाला पैसे दे। आणि सगळा गोंधळ झाला। कॅश नाहीये माझ्याकडे, कार्ड आहे, काढावे लागतील पैसे एटीएम। मी काढून घेतो। हो, काय हरकत नाही। नाही रे दिघे, आता खूप उशीर झालाय। हो नाही, कसलं काय उशीर बिशीर काय नाही। सुप्रिया, पैसे काढू नकोस। माऊ पैसे दे। सुप्रिया, पैसे देऊ नकोस, आता त्याचा काही उपयोग नाहीये। माऊ पैसे दे। त्यापेक्षा एक काम करा, हे तंटा भांडण करण्यापेक्षा ते पैसे तुम्ही घना माऊलीला द्या, ते केरळला जातील आणि तिथं कॅमेरा विकत घेऊन टाकतील। अगदी बरोबर आहे। हो काय? कार्ड द्या। माऊ, माझं कार्ड द्या। मी 500 रुपये काढून घेऊ का? अगं 400 300 तरी। भाऊजी बघा, बघितलात ना तुम्ही? काय याला अर्थ आहे? स्वतःच घामाचे पैसे असे मागायचे दे, काय अर्थ आहे? मला माहितीये तुम्हाला पैसे कशासाठी लागतात ते, म्हणून मी देत नाहीये। द्या इकडे। एकदा कानफट्या नाव पडलं ना, कितीही चांगलं वागा, काही करा, तरी तो कानफट्याच असतो। मला ऐकायचं नाही। चला कार्ड द्या, कार्ड द्या। सुप्रिया जाऊ दे ना, देऊन टाक त्याला पैसे। बिचाराला खूप खर्च असतात ग, पैसे कसे संपतात ना कळत नाही। बघ 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 माझा भाऊ, त्याला किती कदर आहे माझी। अरे कदर आहेच, बाबूच्या अड्ड्यावर गेलास की केवढे खर्च असतात तुला, सगळे पैसे संपतात। तुम्ही जाताना अजून पळू नका, इकडे या, इकडे या तुम्ही। भाऊजी त्यांना पाठवा, इकडे पाठवा, म्हणजे ते अजून जातात ना त्या अड्ड्यावर। जातात ना तुम्ही, करताना बेटिंग तिकडे जाऊन। देवा, तुम्ही इकडे या, नको नका त्यांच्या मागे, इकडे या। नाही इकडे, माझं कार्ड द्या, कार्ड द्या माझं पटकन। भाऊजी कार्ड द्या। कार्ड द्या। नको ना, द्या पैसे, यातच संपतील, चला लवकर। ए दादा, काय पडलं? काय नाही, कोण पडलं? म्हणजे कुणीतरी पडलं? हे कितीला पडलं? अहो चला चला चला। अरे घना, असा कसा पडलास तू? असं कसं पडलं सांग तरी। कसा पडलास का तू? अरे काय रे, निघायची घाई, त्यातनं पाय दुखावला का? अरे असं नाही रे पडायचं, प्रेमात पडायचं। अरे असं नका, मी असा घसरून पडलो त्या ज्ञानाच्या पुस्तकावरनं। हा ज्ञाना पण ना, दिवट काटाय शपथ। उचला उचला उचला। अरे पुस्तक नाही, मला उचला। ये वाडा, ये। सुप्रिया बघते सगळं, सुप्रिया माऊली, सुप्रिया बघते, थांबा, करेल ती, करेल, हा करेल।
इकडनं ना तू पाय 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 धर सुप्रिया नीट असं डोकं बिकं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी उचला. ठीक आहे, पाय पकड त्याचे. काय पाय पकड त्याचे. मी का पाय धरू त्याचे? आता हा मुद्दा आहे का भांडायचा? पाय पकड. याला काय अर्थ आहे? ठीक आहे काका तू पायाशी बस. तू कृष्ण कसा अर्जुन पायाशी बसला होता ना, पहिला वर तुला मिळणार. अरे वा माझा जखमी कृष्णा वा. पहिला वर पण घे, तू जिंकणार बेटिंग मध्ये. त्याला इथं ठेवा, त्याला इथं ठेवा. चला इथं. आता मी पण इथं बसवा त्याला. खुर्ची अडकली. भाऊजी. अगं सुप्रिया हात सोड ना. Sorry. थांबा. सावकाश माझा त्याला इथं बसवा. इथे अरे पाय काय धरता? मला ऐक राधा तू ना अजिबात काळजी करू नकोस. हा अजिबात काळजी करू नकोस. ऐक बघा किती टेन्शन आलं देवा. हे बघ बाळा अजिबात काळजी करू नकोस. हा घनाला ना काही होणार नाही आणि अजूनही तुम्हाला फ्लाईट मिळू शकते. हा बघा ना हो काकू, मी ह्याला कधीच सांगते की घाई करू नको, घनश्याम घाई करू नको, पण हा ऐकेल तर ना माझं. अगं जर ना बायकांचं नवऱ्याने ऐकलं ना तर जगातले निम्मे प्रॉब्लेम सुटणार नाहीत का आपले. तुम्हाला पण घना वजन वाढलंय रे तुझं. उचलताना कळत खाली खाली घेतो. मी काय म्हणतो, तुम्ही जरा शांत व्हा. त्याला जरा नीट विचार करू दे ना. मी एक काम करते. मी ना पटकन गरम पाण्याची पिशवी आणते याचा पाय शेकायला. नको खूप ठिकाणी हाडं फ्रॅक्चर झाली असतील ना, गरम पाण्याने शेकू नये म्हणतात. हो अगं बाई फ्रॅक्चरच आहे. फ्रॅक्चर आहे दुखते. फ्रॅक्चरच असणार. मला डॉक्टरकडे न्या. हो का रे घनश्याम, फार दुखतंय का रे तुला? ओले सोना. अरे घना ती पोर एवढी काळजीने विचारते, उत्तर दे ना बाळा. ओ गतडी ओ गतडी. दुखलं जीव गेला माझा. खूप दुखतंय मला. डॉक्टरकडे न्या. हो, आपण डॉक्टरांकडे जाऊया. चला डॉक्टरांकडे जाऊया. हो डॉक्टरांकडे. ठीक आहे, जा टॅक्सी घेऊन ये. आता मी काय जा ना आता. अरे कोण कसं टॅक्सी आणेल? आज टॅक्सीचा संप नाही का? अरे देवा आता काही काळजी करू नका. घना माऊलीच्या मित्राची गाडी आपण बोलवली होती की नाही, ते माऊली मित्र आलेत का नाही मी पाहून येतो. पटकन जा. तुम्ही काय मोकळ्याच आहात ना? हे जरा हो, तू जा, दे. मी पण कपडे बदलून आलो. नको कोणी येऊ नका. राजा येईल. एक मिनिट मी घनश्यामला घेऊन जाते डॉक्टरांकडे. बाबा मला जाऊ दे त्याच्याबरोबर, मी जाते. आम्ही पण येतो. हो नाही काका तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्ही नका. मला जाऊ द्या ना त्याच्याबरोबर, प्लीज मला जाऊ द्या त्याच्याबरोबर. नाही असं कसं? तू एकटी कशी जाणार? अगं वाटेत हा पडला तर याचं हे वजन बघून कोणी मदत करायला येणार नाही. काय बोल घना तुझं वजन वाढलंय, उचलताना कळतं. वर धरते थोडं. हो नाही. राधा नेणार. राजा हो थांब जरा. राजा ऐका ना बाबा काकू, मी काय म्हणते, मला जाऊ दे ना ह्याच्या बरोबर. माझा जीव नाही राहतो. मी घेऊन जाईन ना एकटी त्याला. तुम्ही नका ना काळजी करू, प्लीज मला जाऊ दे ह्याच्या बरोबर. बघा एकमेकांवर किती प्रेम आहे त्यांचं. ती काळजी घेईल तिच्या नवऱ्याची. हो ना ग. मी काय म्हणते की आम्ही इथनं डॉक्टरांकडे जातो आणि तिथेच डॉक्टर जर म्हणाले की हा बरं आहे तर तिथनं तसेच आम्ही केरळला जाऊ शकू ना? चालेल असं. बाबा असं करू दे बाबा. माझी शेवटची इच्छा बाबा, असं करा बाबा. नको रे घनश्याम, असं काहीतरी बोलूच काकू, प्लीज मला जाऊ द्या प्लीज. नाही बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. तुम्ही दोघंच डॉक्टरांच्याकडे जा. पण काही प्रॉब्लेम आला राधा, फोन करायचा ताबडतोब. चालेल. हे आयडिया करतो काय, गाडी येस तर मी बघतो नक्की त्याला कुठे काय लागलं.
घनश्याम तुला लागलंय ना राजा? अगं पण तो इतक्या जोरात चिमटे काढतोय की जिकडे दुखत नाही तिकडे पण दुखतोय. आली 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 घनश्याम माऊली, तुमच्या मित्र माऊलीची गाडी आली. अरे मला काय खरं नाही रे, थोडा पुढे जा. काय झालं? मला पाडायचं रे. सावकाश सावकाश बेबी काय ए बेबी, काय रे? अगं लवकर चल, घनश्याम रावांचा पाय मोडलायचं. अरे देवा, आता आता म्हणजे आता जायला हवं, बसतेच काय मटकन खाली? हो जायला हवं. हॉस्पिटलला जायला नको, चल हो, लवकर. थांब थांब, पर्स घेते. हो घे घे. आले आले, थांब, जाऊ नकोस. हा थांब नाही रे. नाही, चल. ए गॅसवर काय ठेवलेस का? काही ठेवलेलं नाही, चल तू. हा, बरं किल्ली घेतलीस हे का? घेतली, चावी घेतली. हा, पैसे घेतलेस का? आहेत माझ्याकडे पैसे, नाही तर 2 ATM कार्ड आहेत, काळजी करू नको ती. दादा, हा काय आता? नेमका अगदी आत्ताच जावई बापूंचा पाय मोडायला हवा होता का रे? अगं आत्ता मोडला, बरं झालं. तिथे हनीमूनला गेल्यानंतर पाय मोडला असता तर काय मोडक्या पायाने हनीमून करणार होते 2 जण? चल 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 चल, ये लवकर. अगो बाई, खरं की कसा केला असता मोडक्या पायाने? हो तर येतेस का मी निघू? आले, थांब, आले आले, चल, चल, चप्पल चल, घालते. चल 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 बाबा, चल. झालंय का तुझं? बस बस बस. भुसण्या ग्रेट आहे राव. भुसण्या एक नंबर आहे. क्या बात आहे. क्या भुसण्याने काय केलं माहितीये का तुला? हे बघ. काय घनश्याम का तुम्ही काय घनश्याम खोटा मेडिकल रिपोर्ट आणला? हे आपण खूप भयंकर दिशेने चाललोय घनश्याम. हे चूक आहे, चूक आहे. अगं हे तर काहीच नाही. भुसण्या फर्स्ट इयरला होता ना, फर्स्ट इयरला मेडिकलच्या, तेव्हा तो काय काय किडे करायला माहितीये तुला? हा. बॉडी डायसेक्शन असतं ना, बॉडी डायसेक्शन, तेव्हा तो वेगवेगळे अवयव बॅगेतनं चोरून घेऊन यायचा त्याच्याबरोबर आणि ते त्याच्या मैत्रिणींच्या पर्समध्ये टाकायचं. आता तू इमॅजिन कर की तू कंगवा काढायला पर्समध्ये हात घातलास आणि अचानक छोटं आतडं जर तुझ्या हातात आलं तर तुला कसं वाटेल? अगं अगं तू टेन्शन काय घेतेस? तू घाबरू नकोस राधा, सगळा प्लॅन सेट आहे. भुसण्या ग्रेट आहे, सगळं आम्ही मॅनेज केलंय. आणि हे बघ, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, कर्म करो फल की चिंता मत करो. चाणक्य सांगून गेलेत, साम दाम दंड भेद, प्यार और जंग में सब जायज. त्यामुळे आपण फक्त या थोर लोकांनी सांगितलेले आदर्श पाळतोय. प्रयत्नांशिवाय यश मिळवणं हे पाप आहे असंही म्हटलंय का महापुरुषांनी? मान्य आहे, पण प्रयत्न केले ना आपण, म्हणजे केवढे प्रयत्न केले आपण राधा. त्याच्यानंतर हा खोटा मेडिकल रिपोर्ट वगैरे सगळं मॅनेज झालाय. कठीण आहे असं खोटं वागणं, खोटं बोलणं आणि असं हे सगळं जुळवणं अत्यंत कठीण आहे. खूप प्रयत्न लागतात अगं त्याला. आणि एका थोर माणसाने असंही म्हणून ठेवलं ना राधा की खोट्याचा तिरस्कार करा, खोटं बोलणाऱ्याचा तिरस्कार करू नका, खोटं बोलणाऱ्यावर प्रेम करा. म्हणजे तू माझ्यावर प्रेम वगैरे करू नकोस, पण निदान माझा तिरस्कार करू नकोस ग. कारण मला लागलंय पायाला राधा, म्हणजे लिगामेंट टेअर झालाय ग माझा. मला खूप यातना होत आहेत राधा. तू बरं मी काय म्हणतो, आता आपण घरी जायच्या आधी जरा कुठेतरी मस्त रस्त्यावर भेळपुरी वगैरे खाऊया का? जरा बरं वाटेल मला. घनश्याम, सॅनिटायझरनी हात धुवून पण नको खाऊया? बरं ऐक ऐक ऐक, जायच्या आधी एकदा केमिस्टच्या दुकानात गाडी थांबूया. भुसण्याने काही औषधं लिहून दिलेत, ती घ्यायची. म्हणजे घ्यायची नाहीयेत, बरोबर घ्यायची. म्हणजे वजन जरी कमी असतं तरी एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं झालं. त्यामुळे ना आता वजन कमी करायचंय. तर मला काय वाटतं आई, आपण आजपासून त्याचं डाएट सुरू करूया. आई 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 आई
एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. असे विशिष्ट प्राण्यासारखे बघू नका माझ्याकडे. अरे तू दिलेल्या पुस्तकावरून घसरून पडलाय घाना. नको तिथे ज्ञान पाजाळायला जातोस. तो एवढा घाई गडबडीत होता ना, त्याला पुस्तक द्यायची गरज काय होती? त्याच्यापेक्षा ना जरा परीक्षेत दिवे लावलेस ना तर बरं होईल. भाऊजी त्याला कशाला बोलताय तुम्ही? त्या घनाला कळायला नको होतं का? एक नंबरचा धांदरट मुलगा आहे. तेच सांगतोय मी तेच सांगतोय. ज्ञानावरून घसरून पडला तरी ज्ञानाची प्रचिती नाही आली त्याला. एक थोत्री दिला आता. वल्लभ उगीच ज्ञानावर घसरू नकोस. हा, आणि ज्ञाना तू सुधारे. जा जरा विहिरीवर जाऊन आपलं हे नेटवर जाऊन ज्ञानार्जन सुरू कर. हा जा. कधी येणार आहेत ही दोघं आता? अगं येतील आता. तू काळजी करून घर डोक्यावर घेऊ नकोस ग. घरामध्ये जेवढा गोंधळ झाला ना तेवढा पुरेसा आहे. हा, पण आता फ्लाईट सुद्धा चुकली की त्यांची. आता काय करायचं तरी काय? एवढी मेली विघ्न आली आणि नंतर हनीमूनला जायला निघाले होते दोघं, तर हे असं होऊन बसलं. या गाढवामुळे. मी फक्त ज्ञानाची देवाणघेवाण केली, यात माझा काहीही दोष नाहीये. अरे काय रे, काय घना, खूप दुखतंय का तुला? काय म्हणाले ग डॉक्टर? फार त्रास होतोय तुला, एकट्याला चालता पण येत नाहीये का? प्रश्नाची सरबत्ती थांबवलीस तर तो उत्तर देईल. फ्रॅक्चर नाही ना? आई एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. फ्रॅक्चर नाहीये, लिगामेंट इंजुरी झाली आहे त्याला. आणि डॉक्टरांनी पुढचे 10-12 दिवस बेड रेस्ट घ्यायला सांगितली. अगं बाई, 10 दिवस? लिगामेंट इंजुरीला 10 दिवस बेड रेस्ट सांगितले? तू गप्प बस रे. सॉरी काका, अचानक लागलं ना रे, त्यामुळे तू दिलेली केरळची तिकीट आता वेस्ट जाणार. पण काय करू, ज्ञानाने दिलेल्या पुस्तकावरनं असं घसरून आय पडलो ना रे अचानक, त्यामुळे सॉरी. नाही, पण 10 दिवस म्हणजे. बसा, पाय तोडून ठेवीन आता तुझा. हळू हळू. माझ्यासारख्या सज्ञान मुलाला अशा पद्धतीने मारणं शोभत नाही बाबा तुम्हाला. अरे खरंच शोभत नाही. तुला ना तुळवायला हवाय असा. डॉक्टरांनी सांगितलंय 10-1 दिवस हालचाल अजिबात करू नको, रूमच्या बाहेर पडू नको, बिछाण्यावर लोळत राहा 10 दिवस तरी. अंगणात पण यायला नाही सांगितलंय. फार तर म्हणले थोडा वेळ रोज लॅपटॉपवर बसा. नाही घनश्याम, अजिबात नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय विसरलायस का तू? आई डॉक्टर काय म्हणाले की पुढचे काही दिवस पायावर अजिबात वजन येता कामा नये, म्हणजे लॅपटॉप पण ठेवून चालणार नाही म्हणाले डॉक्टर. त्यामुळे पुढचे काही दिवस आता लॅपटॉपवर गेम्स खेळणं, इंटरनेट सर्फिंग सगळंच बंद ठेवायला लागेल. म्हणजे आता 10 दिवस अगदी बेडवर झोपून राहायचंय तुला? हा, आणि आई डॉक्टरांनी असंही सांगितलंय की पुढचे काही दिवस याला आंबट चिंबट खायला नाही द्यायचंय, म्हणजे भेळ, पाणीपुरी वगैरे असले पदार्थ नकोत, आणि चिंच घातलेली आमटी वगैरे पण नको. का? आणि काय झालंय की वजन खूप आहे ना घनश्यामचं, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम झालाय बघा. म्हणजे वजन जरी कमी असतं ना तरी एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं झालं. त्यामुळे ना आता वजन कमी करायचंय. तर मला काय वाटतं आई, आपण आजपासून त्याचं डाएट सुरू करूया. आई 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 असं कधी म्हणाले डॉक्टर ग? घनश्याम तुला आठवत पण नाहीये का राजा आता? म्हणजे अरे देवा, घन नाही आठवत ना? आठवते. मी त्याला आज जरा आराम करायला देते. थोडंसं आता एकदम पाऊलच टाकवत नाही.
सावकाश रे हळूहळू सावकाश, मी, सावकाश. अरे अरे खाली पडाल परत. नाही सावकाश सावकाश सावकाश. आता पडायचं नाही, हा? नाही हळूहळू एक पाऊल टाक मग हळूहळू सावकाश सावकाश काय नाही ते रे. बरं झालं तुम्ही आला तर. तो काय फार लागलंय बिगलं का? हो लागलं म्हणजे पडल्याचा इतका जोरात आवाज आला की काळेवाडी दुमदुमली माहितीये. हे भगवान अभि आता तो विश्रांती घेतो, दुसरं काय करणार, इतकं लागलंय म्हटल्यावरती. पण म्हणजे कमाल आहे, देवकी बहिणी बोलल्या नाहीत काही? काय नेमकं काय झालंय? म्हणजे डोक्याला वगैरे मार लागलाय का? नाही पायाला लागले हो त्याच्या. फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर नाही, लिगामेंट तुटल्यात. म्हणजे आता त्याला क्रेप बँडेज बांधलंय आणि बेडरेस्ट सांगितले 10 दिवसाची त्याला. मी जावई बापूंना भेटतो. हो हो मैं भी आती हूँ. हाँ या बरं वाटेल त्याला. फार मलूल झाला होतो. कसे आहात जावई बापू? हा ठीक आहे. सॉरी मी उठून नाही काही गरज नाही त्याची. माझे आशीर्वाद कायम आहेत तुमच्यासाठी. सूज वगैरे कमी झालेली दिसते आता. हो क्या तुम भी सॉरी. ठीक लग रहा है ना अभी. हा बढिया आहे. ते धक्का लागला की हो वाईट एकच गोष्टीचं वाटतं पप्पा की हनीमून कॅन्सल करावा लागला. अरे क्यों भाई. हाँ जाल ना जाल का नाही जाणार. 15 दिवस काय चांगले अगदी महिनाभर जाऊन याल. हा पाय काय आता यू ठणठणीत बरा होऊन जाईल काय दादा. हो ना. काय जावंय बापू, पण असं कसं पडलात तुम्ही? आमच्या राधाकडनं सेवा करून घ्यायची आहे तुम्हाला. गब्बू आता तुलाच काळजी घ्यावी लागणार आहे बरं का जमाई बापूंची. अच्छे से लेना नहीं तो लोग ताने मारेंगे हमें. हाँ हो असं काय म्हणताय बेबी आत्या? खरंच खूप काळजी घेते राधा घनाची. अहो आज डॉक्टरांच्याकडे पण तीच घेऊन गेली होती त्याला. नाही त्या बाबतीत एकदम तरबेज आहे बरं का आमची राधा. मी आजारी पडलो की तीच मला घेऊन जायची ना. हिचा धाक एवढा आणि की त्यानीच माणूस बरा होतो आधी. अहो हिच्या सूचना ऐकण्यापेक्षा औषध पटापट घेणं सोपं आहे. लेकिन जमाई बापू म्हणजे तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी राहते इथे. नाही मी काय इंदोरला जाणार होते ना आता परत म्हणून विचारलं. आत्या तू परत चाललीस इंदोरला? म्हणजे आता पप्पा एकटे राहणार? अरे बेटा आता तू माझी नाही, आता तू जावई बापूंची काळजी घ्यायचीस. हा नाही पण हवं असेल तर मी राहीन. मी इंदोरला काय नंतर जाईन असं काही नाही. नाही का हो? नाही आत्या तुम्ही काही काळजी करू नका. राधा आहे ना माझी काळजी घ्यायला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.